चिकू आणि पिकूची जंगल सफर। एका गावात दोन भाऊ राहत होते, चिकू आणि पिकू। चिकू खूप चांगला मुलगा होता। तो आपल्या आईबाबा आणि आजी यांचं ऐकायचा, वेळेवर झोपायचा, वेळेवर दात घासायचा, नखरे करत नसे आणि सगळ्या चांगल्या सवयी पाळायचा। पिकू मात्र खोडकर होता। तो आईबाबांचं ऐकत नसे, उशिरा झोपायचा आणि सतत नखरे करायचा। एके दिवशी दोघेही जंगलात फिरायला गेले। तेवढ्यात अचानक एक शेर समोर आला। शेर त्यांना म्हणाला, चिकू, तू खूप चांगला मुलगा आहेस। तू आईबाबा आणि आजीचं ऐकतोस, वेळेवर झोपतोस, वेळेवर दात घासतोस आणि नखरे करत नाहीस, म्हणून मी तुला काहीही इजा करणार नाही। मग शेर पिकूकडे पाहून म्हणाला, पिकू, तू आईबाबांचं ऐकत नाहीस, म्हणून मी तुला माझ्याबरोबर घेऊन जाणार आहे। हे ऐकून पिकू खूप घाबरला। तो जोरात पळाला आणि पटकन एका झाडावर चढला। झाडावर बसून पिकू विचार करू लागला, जर मी पण चिकूसारखा चांगला मुलगा असतो, तर शेर मला सोडून दिला असता। पिकूने झाडावरून शेराला म्हटलं, शेर काका, मला माफ करा। आता मी आईबाबा आणि आजीचं ऐकेन, वेळेवर झोपेन आणि नखरे करणार नाही। शेर हसला आणि म्हणाला, ठीक आहे पिकू, मी तुला एका अटीवर माफ करतो। तू खरोखरच चांगला मुलगा बनशील आणि सगळी कामं वेळेवर करशील। पिकू आनंदाने झाडावरून खाली उतरला। त्या दिवसापासून पिकूने आपल्या वाईट सवयी सोडल्या आणि तोही चिकूसारखा चांगला मुलगा झाला। गोष्टीची शिकवण: आईबाबा आणि आजीचं ऐकणारी मुलं नेहमी सुरक्षित आणि आनंदी राहतात।